ही जागा अयोग्य ठरवली तरी पण प्रशासन इथलं लांजानगर प्रशासन कोणाच्या तरी दबावाखाली काम करतं। गेली 4 वर्ष आम्ही संघर्ष करतो, इथे रस्त्यावर बसतो, कुठलेही अधिकारी आम्हाला येऊन भेट देत नाही। तरी सर आज आपण मंत्री असून सुद्धा आमची ही लांजा कोतेवाडी ग्रामस्थांची चर्चा घ्या, त्याबद्दल आम्ही धन्यवाद। मी बोलतो संबंधित अधिकारी की आपल्याला न्याय कसा भेटेल एवढं मी करतो। ठीक आहे, धन्यवाद। लांजा नगरपंचायतीने डम्पिंग ग्राउंड प्रकल्प प्रस्तावित केलाय। या डम्पिंग ग्राउंडला कोत्रेवाडी ग्रामस्थांचा विरोध आहे। या डम्पिंग ग्राउंडच्या विरोधात कोत्रेवाडी ग्रामस्थांनी लांजा तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडलं आहे। या बेमुदत उपोषणाचा आज पहिला दिवस आहे। यावेळी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आलेल्या राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी या उपोषणकर्त्यांची भेट घेतली आणि तुम्हाला न्याय मिळण्यासाठी मी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करतो असं आश्वासन दिलं। लांजा नगरपंचायतीच्या वतीनं कोत्रेवाडी येथे वाडी वस्तीलगत आणि नियम पायदळी तुडवून जोर जबरदस्तीनं डम्पिंग ग्राउंड प्रकल्प राबवला जात आहे। या विरोधात कोत्रेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं गेल्या 4 वर्षांपासून उपोषण आंदोलनं केली जात आहेत। त्याच अनुषंगाने या डम्पिंग ग्राउंड हटावसाठी गुरुवारी 14 ऑगस्टपासून कोत्रेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं बेमुदत उपोषण छेडण्यात आलंय। जिल्हा दौऱ्यावर आलेल्या नामदार नितेश राणे यांनी लांजा तहसील कार्यालयासमोर बसलेल्या या उपोषणकर्त्यांची भेट घेतली। यावेळेला ग्रामस्थांच्या वतीनं मंगेश आंबेकर यांनी नामदार नितेश राणे यांचे आभार सुद्धा व्यक्त केले। प्रहार डिजिटलसाठी संतोष कोत्रे, लांजा।